त्याच्या प्रकरणात आपण माहिती घेतली. शांता काय भूमिका आहे सर? तर आज या ठिकाणी आपले त्या डॉक्टर सुधाकर पठारे DCP आहेत त्या भागातले आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि घटना जी घडलेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे, मानवतेला कलंक लावणारी आहे. या देशातल्या महिला तर सुरक्षित नाहीतच नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची मेंटॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एक तर ही जी आदर्श विद्यालय जे आहे, आता हे आदर्श आहे, नाव आदर्श आहे, तर यांचा आदर्श कसा ठेवायचा अशा पद्धतीची संस्था आहे आणि या संस्थेने आतापर्यंत शिक्षणाचं काम चांगलं केलेलं आहे. हे आदर्श विद्यालय आहे बदलापूरचं, त्या ठिकाणी नर्सरीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत विद्यार्थी आहेत. 17 एकराचा तो एरिया आहे आणि 8,000पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. तर आता या नर्सरीमधल्या किंवा ज्युनियर KG ते सिनियर KGमधल्या ज्या मुली आहे, एक तर जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जो स्वीपर होता, तर त्या मुलींच्या शौचालयामध्ये मुलाला त्या ठिकाणी पाठवणं अत्यंत अयोग्य होतं. त्या ठिकाणी ज्या त्या आया असतात त्या आया त्या ठिकाणी उपस्थित राहायला हव्या होत्या. आणि घटना जी घडलेली आहे 12 आणि 13 तारखेला, तर ही घटना जी घडलेली आहे त्यानंतर मुलींना काही त्रास होतो म्हणून त्यांनी पालकांना सांगितलं आणि त्यानंतर मग याची चौकशी झाली आणि 16 तारखेला दुपारी 2 वाजता त्यांच्या ज्या दोन्ही कुटुंबाचे लोक आले होते. आता दोन्ही कुटुंबातले जे त्यांचे पालक होते ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी पोलीसमध्ये तक्रार दिलेली आहे. त्या ठिकाणी 6 वाजता 16 तारखेला 6 ते रात्री 10:30पर्यंत त्या ठिकाणी जो FIR आहे ही सगळी माहिती घेऊन FIR दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मग 20 तारखेला 16ला जो आरोपी आहे तो रात्री FIR दाखल झाल्याबरोबर त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे. आरोपी हा कर्नाटकामधला आहे, परंतु अनेक वर्षापासून त्याची फॅमिली जी आहे तिथंच राहते आणि तो 1 ऑगस्टपासून त्या ठिकाणी कामाला लागलेला होता. म्हणजे 10-12 दिवसापूर्वीच कामाला लागलेला होता कॉन्ट्रॅक्टवरती. तर याच्यामध्ये गंभीर बाब ही आहे की शाळेच्या प्रशासनाने पूर्णपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. प्रिन्सिपल आहेत किंवा त्या ठिकाणचे जे काय जबाबदार जे लोक आहेत, तर मुलींच्या त्या शौचालयामध्ये अशा मुलाला स्वीपरचं काम करायला पाठवणं अत्यंत अयोग्य होतं. त्या ठिकाणी महिला हव्या होत्या आणि ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत. तिथं पक्षाचा काही विषय नाही आहे, त्यामधले काही लोक कुठल्या पक्षाचे असतीलही, परंतु कुठल्याही पक्षाचे असले तरी याला संस्था जबाबदार आहे. संस्थेचं जे काय मॅनेजमेंट आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धतीची दखल या घटनेची घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे. लोकांची जी मागणी आहे, लोकांची मागणी तर आहे की त्यांना लोकांच्या समोर आणून त्याला फाशी द्या, पण त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तात्काळ या जो आता फास्ट ट्रॅककडे ही केस सोपवण्यात आलेली आहे, त्यामुळं याचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. त्याचबरोबर जी माहिती मला मिळाली की 20 तारखेला शाळेमध्ये 2-3 हजार लोक जमा झाले आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करत होते. शाळेची तोडफाडी त्या ठिकाणी त्यांची करण्यात आली. तर त्यांच्या भावना होत्या लोकांच्या तीव्र आणि त्यानंतर मग आंदोलक जे आहेत ते रेल्वे स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी बराच वेळ
किती वाजेपर्यंत सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रेड रोकोचं आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये 25 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अद्याप जेल मिळालं नाही. ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. आणि आता मी सर्वांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता आपण या आरोपीला शिक्षा कशी मॅक्झिमम होईल हा प्रयत्न आपण करायचा आहे. बदलापूरचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव साऱ्या देशामध्ये बदनाम झालेलं आहे. एक तर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी जे ड्रग पिलेली मुलं जी आहे ती 6-6 महिन्याच्या मुलींवरती अत्याचार करतायत. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कलकत्त्यामध्ये तर एका डॉक्टरवरती अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. त्यामुळं महिलांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. ही सरकारी तर जबाबदारी आहेच आहे, पण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. आणि या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी, आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आणि या कुटुंबाच्या संबंधामध्ये सिंपॅथी सहानुभूती दर्शवण्यासाठी आणि या शाळेच्या प्रशासनाला कठोर त्यांना सजा मिळाली पाहिजे यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री आहे, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आहे आणि या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि लवकरात लवकर या संबंधामध्ये ॲक्शन घेण्यासाठी करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि मी या घटनेचा तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो. सर या केंद्रीय मंत्री आहात, आपण या प्रकरणातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा सितोळे यांचं सुरुवातीला निलंबन केलं गेलं. IGPची आपल्या शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलेन, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि जी सस्पेन्शनची कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे व्हावी. याला अधिकारी किती जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलेलं आहे ते सस्पेन्शनच्या ऑर्डरमध्ये बदल होता कामा नये अशी आपली सूचना आहे. संजय राऊतांनी जो आरोप केलाय पोलिसांच्या बदलीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालतो, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? संजय राऊत हे आरोप करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर ठेवलेलं आहे. त्यांनी आरोप जरी केलेला असलाही तरी त्यांची बदली नाही आहे. सस्पेंड आता यांच्याकडून माहिती घेतली पठारेकडून, त्यांना सस्पेंडच केलेलं आहे, त्यांना त्यांची बदली झालेली नाही. सर आपण केंद्रीय मंत्री आहात, आपण पंतप्रधान राष्ट्रपतींकडे मागणी कराल का की त्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे? तर माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदासुद्धा पार्लमेंटने केलेला आहे. ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय मुख्यमंत्र्यांनी काही मदत जाहीर केलेली नाही ना, तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ही जी 2 कुटुंब आहे ही या 2 कुटुंबांना राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी, मॅक्झिमम मदत मिळेल आणि ते दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे किंवा सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. सर महाआघाडीने उद्या बंद ठेवलेला आहे आणि तुमचे जे उल्हासनगर शहराध्यक्ष आहेत भगवान भालेराव यांनी बंद जिल्हाध्यक्ष जे भगवान भालेराव यांनी पाठिंबा दिला, बंदला पाठिंबा आहे. महाविकास आघाडीने या प्रकरणामध्ये बंदची हाक दिली. उद्या महाराष्ट्र बंद करणार आहेत आणि तुमचे उल्हासनगरचे जे नेते आहेत त्यांनी देखील महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिलाय. याकडे तुम्ही कसं पाहता? आता एक तर महाविकास आघाडीच्या बंद आमचा पाठिंबा नाही आहे. म्हणजे एक तर रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षाने अनेक ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होण्याची आवश्यकता नाही आहे. विषय अत्यंत गंभीर आहे याची आम्हाला कल्पना आहे, पण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ते अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा या आरोपीला शिक्षा कशी होऊ शकेल आणि सरकारला त्यांनी सल्ला देण्याची आवश्यकता आहे. आरोप करण्यामध्ये जर त्यांचा वेळ जातो आहे. सरकारने या आरोपीला कशी शिक्षा केली पाहिजे, कशी शिक्षा होऊ शकेल फाशीची, या संबंधामध्ये सूचना द्यायला हरकत नाही. विरोधी पक्षांना तो पूर्णपणे अधिकार आहे आणि शासनाला
सहकार्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. विरोधी पक्षांचं असं आहे की कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल काही ते फार बोलत नाही आहे. त्या ठिकाणी ममता बॅनर्जी सरकार आहे. त्यामुळे ते सरकार कुठलंही असो, पण ज्या घटना घडत आहेत त्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, अत्यंत मनाला क्लेश देणारे आहेत आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारसोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि अशा मेंटॅलिटीवर बहिष्कार टाकला पाहिजे. असे जे काही लोक आहेत अशा लोकांवरती बहिष्कार टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि आईवडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. वस्तीतल्या लोकांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशी जी प्रवृत्ती आहे ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे, माणुसकीला धक्का देणारी अशी प्रवृत्ती आहे आणि अशा लहान मुली असतील किंवा मुली असतील महिला असतील त्यांच्यावरती असे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत आणि रोज कुठे ना कुठेतरी हा प्रकार होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि उद्याचा जो बंद आहे तो ठीक आहे, त्यांचा महाविकास आघाडीचा बंद आहे, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष काय सामील होणार नाही. सर हिंदी बता दें सर, आज बदलापूर शहरामध्ये महिला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.